पुण्यातल्या यवतमध्ये प्रचंड तणावाची स्थिती निर्माण झालेली होती। दौंडमधल्या यवतमध्ये 2 गटात मोठा तणाव निर्माण झाला होता। सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टवरनं हा वाद झाला होता। आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला ताब्यात घेतलं गेलेलं आहे। यवत पेटलेलं होतं, ठिकठिकाणी जाळपोळ तोडफोड झालेली होती। मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। पोलिसांनी शांतता राखण्याचं आवाहन देखील केलं आहे। त्या ठिकाणी एक बाहेरच्या व्यक्तीने एक चुकीचं स्टेटस ठेवल्यामुळे आणि त्या ठिकाणी कुठल्या तरी पुजाऱ्याने बलात्कार केला वगैरे अशा प्रकारचं काहीतरी स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला आणि लोक रस्त्यावर आले। जमावाला पांगवण्याकरता काही प्रमाणात लाठीचार्ज देखील करावा लागला, पण आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। दोन्ही समाजाचे लोक एकत्रित बसलेली आहेत आणि हा तणाव त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। मात्र अशा प्रकारे जाणीवपूर्वक काही लोक तणाव निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचे स्टेटस ठेवून किंवा तशा प्रकारच्या घटना या घडवताना त्या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यांच्यावर कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल। यवतकरांना, दौंडकरांना, पुणेकरांना, महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की पूर्णपणे इथली परिस्थिती आटोक्यात पोलीस यंत्रणेने आणलेली आहे। जनतेला आवाहन करील, नागरिकांना आवाहन करील, सर्व जाती धर्माच्या माझ्या सहकाऱ्यांना आवाहन करील की आपण सगळ्यांनी जातीय सलोखा ठेवा। कुठल्याही अफवांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका। सगळी पोलीस यंत्रणा अतिशय बारकाईनं नजर ठेवून इथल्या सगळ्या परिस्थितीवर त्यांनी बंदोबस्त लावलेला आहे, परिस्थिती आटोक्यात ठेवण्याच्या करता, आणि यवतकरांनी पण त्याला प्रतिसाद दिला। अत्यंत संतापजनक घटना ही यवतमध्ये घडलेली आहे। यवतमध्ये निळकंठेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा होता, जी मूर्ती होती, त्या मूर्तीची दगडानं तोडफोड केलेली आहे। अशा पद्धतीचं विटंबना करण्याचं नीच काम सय्यद नावाच्या एका जिहाद्याने केलेलं आहे। काल हजारो लोक रस्त्यावरती उतरली होती आणि सर्वांची मागणी हीच आहे की त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे, त्याला सहकार्य करणाऱ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे। म्हणजे इकडेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केली आणि तिकडे महादेवाची मूर्ती तोडून टाकली। म्हणजे हे कुणीतरी करत, सामान्य कुणीतरी केलंय असं माझं अजिबात म्हणणं नाही। याच्या पाठीमागे मोठं षडयंत्र आहे। सगळ्या नागरिकांना अपील केलेलं आहे, नागरिकांनी ते ऐकलेलं आहे। माझी परत एकदा नागरिकांना विनंती आहे प्रशासनाकडून की तुम्ही कुठलाही कायदा जो आहे तुम्ही हातात घेण्याचा प्रयत्न करू नका। ज्या काही चुकीच्या गोष्टी झालेल्या असतील, होत असतील, त्या तुमच्याकडे प्रत्येकाकडे मोबाईल आहे, त्या रेकॉर्ड करा, ते पुरवा। ज्यांनी काही चुकीचं केलेलं आहे त्यांच्यावर आम्ही कायद्यानुसार कडक कारवाई करणार, एवढं मात्र निश्चित आहे। आता आम्ही ते आमची पेट्रोलिंग सुरू केली आहे। ज्या ज्या ठिकाणी असे प्रकारची काही अडीअडचणी आहे त्याला आम्ही रिमूव्ह केलेला आहे। गावात सध्या शांत आहे। थँक्यू। नुकसान झालेलं आहे ते जे काही नुकसान, काही काचा वगैरे फोडले गेले आहे, त्याचं जे काही नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी, त्याचे बद्दल कायदेशीर कारवाई केली जाईल। थँक्यू। बाहेरचा मॉब असल्याचं सांगितलं जात होतं की काही मॉब कुठला? ह्याच्यात बऱ्यापैकी जे लोक आहे मोस्टली तो गावाचेही आहे, कारण हे गावामध्येही सकाळ म्हणजे 12 साडेबाराच्या दरम्यान हे जरा स्टेटसचा जे मुद्दा होता ते समोर आला होता आणि तो गावाचेही लोक होते। पण सातत्याने वारंवार कुठेतरी हिंदू समाजावरती हल्ला होणाऱ्या काही जिहादी प्रवृत्तीचे लोक जास्त काम करतात। आज देखील त्यांनी कुठेतरी असं समजते, प्राथमिक माहिती अशी आहे की सकाळच्या वेळेला त्यांनी काहीतरी आक्षेपार्ह पोस्ट ही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केल्यानंतर काही तिथे ताणतणाव निर्माण झालेला आहे। तुम्ही काय आव्हान करा? नाही, माझं एक नम्रतेचं आव्हान एवढंच राहील तिथल्या आमच्या सकल हिंदू समाजाच्या लोकांना की आपण सर्व सकल हिंदू समाजाच्या लोकांनी पोलीस प्रशासनाकडे योग्य ती तक्रार करावी। जे काही आपण प्रशासनाला सहकार्य करता येईल तेवढं करावं, असे एक माझी नम्रतेचं आव्हान संपूर्ण आमच्या सकल हिंदू समाजाच्या लोकांना असणार। मी एवढंच सांगेन की बाबा धर्माधर्मातली तेढ नसावी, लोकांनी शांतताप्रिय राहण्याचा प्रयत्न करावा। यवत हा तसा माझाच मतदारसंघ होता, मला लिडिंग दिलं, माझा पहिला आमदार बी आलता। तर मी हिंदू आणि मुसलमान दोघांनाही विनंती करीन की हे समतेचं राज्य आहे, शाहू फुले आंबेडकरांचं, शिवरायांचं राज्य आहे। इथं दंगादंगी न करता कुणाच्या प्रक्षोभ ह्याच्यामुळे होत असेल तर तुम्ही शांततेने घेण्याचा आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करावा, ही दोन्ही समाज बांधवाला, हिंदू आणि मुस्लिमांना माझी नम्र विनंती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।